कालच याची मुदत संपलेली असताना अत्यंत घाईघाईने हे सगळं काम झालं. बघा, ह्याला योगायोग म्हणायचा की मुद्दाम केलं म्हणायचं, हा विचार करणं गरजेचं आहे. ह्याच्या मागे कोण कोण आहे, काय काय, मला वाटतं सगळं ह्याच्यात लोकांना माहिती आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवलं जातं, ज्या प्रकारे महाराष्ट्रात जातीय आणि धार्मिक दंगली निर्माण केलं जात आहे, एवढं भाजपचं राज्य बसून देखील मुख्य प्रश्न हाच येतो की यांना शासन प्रशासन चालवता येतं की नाही, हा एक विषय येतोच. कारण अनेक वर्ष ज्या ज्या शहरांमध्ये दंगली घडल्या नव्हत्या त्या शहरांमध्ये दंगली घडायला लागलेल्या आहेत. ज्या शहरांमध्ये गुन्हेगारी नव्हती तिथे गुन्हेगारी वाढायला लागलेली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे माझ्या आजोबांनी गँगवर पूर्ण संपून टाकलेलं, वंदनीय हिंदवी समाज बाळासाहेब ठाकरेंनी गँगवर संपून टाकलेलं, तिथे 3-3 शूटआउट व्हायला लागलेत 6 महिन्यांमध्ये. मला वाटतं हे सरकारचं अपयश, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि भाजपची नेहमीच एक भूमिका राहिलेली आहे की ज्या राज्यांमध्ये शासन करता नाहीत, लोकांना योजना नवीन देता येत नाही, तिथे दंगली निर्माण करा, तिथे जातीयवाद असेल, धार्मिक वाद असेल निर्माण करा, म्हणजे लोक त्याच्यात व्यस्त राहतात आणि प्रश्न विचारतात. मुंबईचा प्रश्न आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची काल भेट झाली. कदाचित एक नवीन समीकरण मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळते, कारण भाजप या दोन्ही पक्षांना सोबत गेल्याला दिसत नाहीये. त्यामुळे दोघांची महत्त्वाचं, मला वाटतं भेटीवर मी बोलणार नाही कारण आम्ही जास्ती महत्त्व देत नाही. पण आज एशनशी गटाचे जे गद्दार गँग लीडर आहेत ते गावी जाणार आहेत. चंद्र आज मला माहीत नाही काय उच्च दशेत आहे, पण नक्कीच नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे. आणि नाराजी नाट्य सुरू झालं की गावी जाऊन प्रॅक्टिस करून येतात. परत भाषण करू दिलं नाही म्हणून एक नाराजी होती. भाषण फंड सगळं म्हणजे जे आमच्यावर चालत होते तिथेच. नुसतं एवढंच सांगेन मी, त्यांच्या अवतीभोवती जे भाजपचे महानेते बसतात त्यांनी काळजी घ्यावी, हे अनुभवातून मी सांगतो. पण मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही दिवसे लाडतो आणि एशनशी गटाची कोणाची युती झाली तरी एशनची गटाने जसं महाराष्ट्र लुटलेलं आहे म्हणजे लोकांना मराठी मतं एकत्र होतील जर. बघा, मराठी मतं म्हणजे ज्यांनी ज्या भाजपाने महाराष्ट्रातून गुजरातला सगळे उद्योग दिले, बिनशर्त पाठिंबा दिला, की स्वाभिमानी मराठी जनता असेल किंवा स्थानिक जे कुठची भाषा बोलणारी जनता असेल, अनेक वर्ष जे महाराष्ट्रात राहतात, मराठी मुंबई राहतात, ते कोणी भाजप किंवा त्यांच्या कुठच्याही ए टीम, बी टीम, सी टीमला मतदान करणार नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी अनेकांचा कल वाढलेला होता. मात्र एकूणच जर बघितलं तर निधी वाटपाच्या आता निधी वाटपामध्ये देखील काही अडचणी येत आहेत, त्याच्यामुळे लोक जात नाही आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, अनेक प्रश्न जे विधानभवनात उपस्थित केले गेले सत्ताधारी बाकांवर, एशनची गट भाजपच्याच काही मंत्र्यांवर बोलत होतं आणि भाजपचे काही आमदार हे ठाण्यातले भ्रष्टाचार, मग कोस्टल रोडचं असेल, तिकडच्या रस्त्यांचं असेल, प्रशासन ठाण्याचं कसं चाललं आहे, महानगरपालिकेचं, ह्याच्यावर आता भ्रष्टाचार काढायला लागले. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की अंतर्गत जो वाद आहे स्वतःच्या वाट्यावर यायला लागला आहे. आपण पाहतो रस्त्यावर तो वाद यायला लागला. मध्ये राऊत साहेब जे बोलले आहेत कॅबिनेटमधलं ते सत्य आहे. आणि बाचाबाची जी आहे ती व्हायला लागलेली ती लोकांसमोर येते. मुळात एशनशी गट तिथे गेलं का होतं कारण डाग त्यांच्यावर बसले होते आणि सगळे जेलमधून वाचायला, एक तर भाजपमध्ये नाही तर जेलमध्ये, हीच योजना भाजपची होती, ते भाजपमध्ये गेले होते. त्यांचं नशीब एवढंच की चोरलेलं धनुष्यबाण त्यांच्या हाती मिळालं. आता काही दिवसांपासून ठाण्यात देखील जनता दरबार भाजपने चालू केलेले, आपण कसं बघतो? मी बघण्यापेक्षा भाजप कसं बघते हे जास्त इंटरेस्टिंग. आज बाळासाहेबांच्या आवाजामध्ये भाषण या ठिकाणी होणार आहे. किती परिणाम या सगळ्या प्रयोगाचा होईल असं वाटतं? बघा, हे प्रयोग नाहीत, हे परिणामासाठी आम्ही करत नाही. पण आज चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येक पक्षाला हिंदू नेशन मॅटरशिवाय पर्याय नाही आहे. सगळे पक्ष माझ्या आजोबांचे फोटो लावतात, पण काही चोर फोटो लावत आहेत, ह्याचं दुःख नक्कीच आहे. आणि स्वतःच्या वडिलांचा फोटो लावला त्यांना लाज वाटते म्हणून आमचं नाव घेतात. स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटत नसते तर एशनशी वगैरे स्वतःच्या वडिलांचं नाव लावत असते, पण दुसऱ्यांचे वडील चोरायचे. मला वाटतं ते कुणाल कामरांनी पण मस्त दाखवलेलं त्याच्यात. शिवसेनेकडनं मोर्चे काढले जातात वॉर्ड ऑफिसच्या बाहेर, अनेक जणांना पोलीस ताब्यात घेतात. काल शिवसेना भवन इथे सुद्धा मोर्चा झाला. नक्कीच, पण आम्ही मोर्चा कशासाठी काढत होतो? जनता त्रस्त आहे पाणी टंचाई, टँकरचा संप हा काल एका भाजपच्या आमदार पटेल यांनी सोडला असं सांगतात. पण माझा तर डाऊट हाच आहे की त्याच आमदारांनी किंवा भाजपने हनुमान जयंती असेल, महावीर जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, ह्याच्यात मुंबईकर त्रस्त व्हावे म्हणून हा संप अजून 2 दिवस खेचायला लावला. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी मुंबई दूषित येतच आहे, दाब कमी आहे. झोपडपट्टीला वाटतं की हायराईज बिल्डिंग पाणी खेचते, हायराईज बिल्डिंगला वाटतं चाळ सोसायटी पाणी खेचते, अंतर्गत वाद निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आम्ही ठिकठिकाणी हंडा मोर्चा काढत आहोत. ह्या मोर्चाची भीती एवढी आहे, तुम्ही विचार करा, भाजपाकडून पोलिसांना आमच्यावर सोडलं जातं आहे. वरळीत तर आज मोर्चा आहे तर आज आधीच नोटीस दिले गेले आहेत. काल पोलिसांनी अनेक अटकी केल्या आणि एका बाजूला तुम्ही पाहताय लोकांवर अत्याचार वाढत चालले. तर हे जुलमी सरकार, मोगलांचं हे भाजप सरकार हे आमच्यावर अत्याचार करत चालले, पण आम्ही तर लढा देणार.